तर मी झालेली आहे रेडी। आज खूप घाई गडबड झाली कारण मी काल उशिरा झोपली आणि लवकर उठून मला काहीतरी बनवायचं होतं। तर मी क्विकली अशी डाळ बनवली, म्हणजे यश आता भात बनवून खाईल, आज काय जास्त बनवता नाही आलं। तर मग मी रेडी झालेली आहे ऑफिससाठी। आता पटकन मला झाडांना पाणी घालायचं आहे कारण खूप डेज झाले नाही घातलं आहे। आणि यश झोपला, आता मी त्याला नाही दाखवत बिकॉज बिचारा काल रात्री खूप लेट झोपला आहे आणि कामामुळे। तर तिथे आता जरा पण हालचाल झाली तर त्याची झोप उडेल। तर मी आता पटकन पाणी घालते, तुम्हाला दाखवते झाड कशी झालेत। तुळशीला पाण्याची खूप गरज आहे, बाकी सगळे आहेत, मोगरा पण छान आला आहे, तुळशीला थोडंसं पाण्याची गरज आहे। तर ही अशी माझी घाई होत असते। हे माझं आउटफिट आहे, मी हे इन डिटेल तुम्हाला दाखवेन। म्हणजे मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, फक्त अपलोड करायचं बाकी आहे। माझ्या न्यू चॅनलमध्ये मी माझं ऑफिस वेअरचं केलेलं आहे ब्लॉग। तर ही अशी घाई होते। आता 2 मिनटात मला खाली जायचं आहे, बस येणार आहे माझी, आणि मग बसमध्ये मस्त 1 तास झोपून ऑफिसला पोचेन। जर मला जमलं तिथे शूट करायला तर मी करेन। सॉरी मी तुम्हाला स्टार्ट पण नाही केलं की वेलकम बॅक टू आवर चॅनल। तर जसं आम्ही डिसाईड केलेलं, आज हा वीक आम्ही ट्राय करणार आहोत की जे म्हणजे आम्ही ऑफिसला जाताना आमचं अख्खं रुटीन वीक डेचं की कसं काय करतो आहे ते तुम्हाला दाखवू। तर आज मला जास्त काही दाखवता आलं नाही। सकाळी उठल्या माझी घाईच होती, पटकन फ्रेशन अप होऊन मला निघावं लागतं। आता किती 8:30 झालेत, 7 मिनिट्समध्ये माझी बस येणार आहे। तर आता मी पटकन खाली उतरते। मी तेवढं लकी आहे की बस बिल्डिंग खाली येते, सो काय त्यात प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे घाई अशी होत नाही। तर हां, सो आता निघते मी। हॅलो, तुमच्यासमोर मी आत्ता उठलो आहे, जस्ट उठलो आणि माझा फोन घेतला कारण आम्ही ठरवलं की आम्ही यूट्यूबचे व्हिडिओ बनवणार आहे, ते पण कसे आता तुम्हाला दाखवायला की आम्ही वर्क आणि सोशल मीडिया कसे मॅनेज करतो। आणि आमचं नाही, सॉरी, वर्क सोशल मीडिया नाही, दिस इज की आम्ही डे टू डे बेसिसवर काय करतो जेव्हा आम्ही ऑफिसला जातो। शिवानी उठून निघून गेलेली आहे, आता वाजलेत 12, मला उठायला उशीर झाला आहे। आता मी जाणार जिमला कारण मला काल खूप लेट लॉगआउट केला मी। आता मी जाणार जिमला जाऊन घरी येऊन जेवून मग तुम्हाला शिवानी पण आता दाखवलं असेल शिवानीने काय केलं आहे। आय गेस शिवानीने झाडांना पाणी पण टाकलेलं आहे, तर बघूया काय होतं आता दिवसभरात, तुम्हाला दाखवतो आम्ही करतो काय। तर चाललोय मी आता जिमला। मी सकाळी बोललेलो तुम्हाला की शिवानीने कदाचित पाणी टाकलं आहे, तर तिने बाहेर तर पाणी टाकलं आहे, आतमध्ये तिने पाणी नाही टाकलं आहे कारण पाऊस पण पडत होता आणि बिचारी जेवण पण करून गेली आहे सकाळी उठून। माझ्यासोबत झोपते कधी ती उशिरा, काल तर नाही, काल मी खूप उशिरा झोपलो, पण ती पण बिचारी एरवी खूप उशिरा झोपते। तर तिने डाळ केला आहे, भात मला काढून ठेवला आहे करण्यासाठी। आतमधले झाडं बघू एकदा फक्त की त्यांना गरज आहे का पाणी द्यायची। आज पाऊस पडतो, म्हणजे पाऊस तिथे पडतो, तर यांना बघून तर वाटत नाही की यांना आत्ता सध्या पाण्याची गरज आहे। तर मग जाऊ दे, यांना पाणी द्यायला नको, उद्या देऊया पाणी। माती पण थोडीशी तशी ओली दिसते। आता जिमला जाऊन येईन, जेवीन आणि परत थोडा जरा बघीन, जर ऑफिसला निघालो तर जाईन, नाही तर बघू मस्त। मी जिमला जाऊन आलो, मी विचार केला मस्त काहीतरी जेवूया। शिवानी तर डाळ करून गेलेली, तर डाळ इथे माझ्याकडे आहे, पण मी भात लावत होतो तर मला वाटतं काय माहीत शिट्टीच येत नव्हती भाताची, किंवा मी कंटाळो बसून तर मला हे दिसलं चण्याचं पॅकेट। भात तसं मी लावलंय, तो वाफ काढायला ठेवलंय, वाफ एकदा पूर्ण निघाली ना की मी भातावर कुकर, मला जळण्याचा थोडासा वास येतोय, जर जळालेला असेल तर मग भाताचं काहीतरी करावं लागेल, पण ठीक आहे। डाळ आहे आणि मी इकडे कांदा कापलाय, थोडासा कांदा कापणार। आणि ही डाळ तुम्हाला माहिती आहे ही डाळ कुठली आहे? हां, ही वाली डाळ, कांदा, टमॅटो हे टाकून मिक्स करून मस्त मजा येईल। फक्त मला भाताचं काय होणार आहे काय माहीत, बघायला लागेल भाताचं। तुम्हाला एकदा जेव्हा मी कुकर उघडीन तेव्हा भात दाखवेन की भाताला झालं तरी काय, नक्की जळाला नाही जळाला, कसा झाला काय झाला। भात मी उघडलेला आहे आणि एवढं पण जळाला नाही, पण थोडासा खालून चिटकलेला आहे।
तर तुम्हाला दिसतं मला माहित नाही का चिटकते आणि भाताची या कुकरची शिट्टी पण होत नाही. तर ह्या कुकरचं काहीतरी केलं पाहिजे. एक तर ती कुकरची शिट्टी बदलली पाहिजे, नाही तर भात लावण्याची टेक्निक बदलली पाहिजे. मी तुम्हाला दाखवतो केवढा जळालाय, खाऊन किती चिटकला. हा बघा, जास्त चिटकला नाही, थोडासा साईडनी जो दिसतोय तो काळा काळा झालाय, पण ठीक आहे, एवढं काय नाही. यामधला मी आता असा चमचा टाकून बघितलं तर चांगला आहे. आणि इकडे मी कांदा टोमॅटो कापलाय. आता ही डाळ घेणार, ही डाळ त्याच्यात टाकणार, मिक्स करणार, मिरची टाकणार आणि ते पण भातासोबत खाणार, मजा येईल. हा, तर आता मी डाळ बनवली आहे, भात काढला, जो थोडासा जळेल तो मी तुम्हाला दाखवला. तो एवढा काय जेवढा जास्त नाही जळला, थोडासा जो मी चिटकलेला काढून खाईन. आणि ही आता मी डाळ गरम करतो, जी शिवानी मला करून गेली, जेवढी भारी दिसते ना यार. हे बघ, ही डाळ मला अख्खी प्यावीशी वाटते. आता ही गरम करायला ठेवली आहे. ही गरम झाल्यावर ह्याच्यात मी डाळ काढीन, मस्त जास्त डाळ, एवढा भात. आणि ह्याच्यातलं थोडं शिवानीला ठेवता आलं तर बघीन. आता मी ह्याच्यात कांदा टाकला म्हणून मला माहीत नाही मी हे ठेवू शकतो की नाही, कारण मला एवढं नॉलेज नाही आहे. मी त्याच्यात मिरची टाकली आहे, कांदा टाकला आहे, टोमॅटो टाकला आहे आणि लिंबू पिळले असं मस्त. आणि आता मी ते खाणार आहे. काय कमी असेल तर मी एक टोमॅटो अजून काढून ठेवला आहे, अर्धा कांदा बाकी आहे, अर्धा लिंबू पण बाकी आहे, ते पण टाकून देईन जर लागलं तर. तुम्हाला मी टेस्ट करून सांगेन कसं लागतं है. ये है हमारा खाना, ये दाल जो हमने गरम किया, जो हमारी बीवी हमारे लिए बना के गई है. ये चावल जो मैंने अभी बनाया है, थोड़ा सा जल गया है वो ठीक है. और ये एड हॉक मैंने बनाया है. ये हमारा प्लान नहीं था बनाने का. मेरे को उधर मला तिकडे पाकिट दिसलं तर मी बोललो कांदा कापू, टोमॅटो कापू, मिरची टाकू, लिंबू टाकून बनवू आणि मस्त खाऊ. तर मी जेवतोय. शिवानी माहीत नाही काय करते. शिवानीला जास्त ब्लॉग करता येणार नाही कारण ती आहे ऑफिसमध्ये. आता जेवण झाल्यानंतर मी कपडे बिपडे वाळत घालीन. तुम्हाला पुढचा मी दिवस कसा दाखवतो मला माहीत नाही. हे फर्स्ट टाईम आहे जेव्हा आम्ही करतोय. तर ह्याच्यात काय चेंजेस करता येतील, काय नाही करता येतील, त्याच्यानंतर आम्ही दोघं बसून बघू की काय व्हिडिओज टाकणार, काय नाही टाकणार, आणि मग तुम्हाला आम्ही फिनिश्ड प्रोडक्ट देऊ. आणि जर ह्याच्यात काय चेंज करायचं असेल तर आम्हाला नक्की सांगा. हॅलो, जसं तुम्हाला दिसतंय मी एवढा गोरा चकचकीत फ्रेश दिसतोय म्हणजे मी आंघोळ केलेली आहे मित्रांनो. आंघोळ झाली माझी. आणि पाऊस पडतो. मी तुम्हाला दाखवतो की आतमधल्या झाडांना आम्ही पाणी का नाही घालत, कारण त्यांना पाणी. आणि हे बघा, खूप महत्त्वाचं काम इथे व्हायला चाललं आहे. दूध गरम करतोय म्हणजे चहा पिता येईल मला. फक्त थोडं कमी करतो कारण दूध उतू जायला नको, नाहीतर बायकोला बोलायला चान्स भेटेल की मी घरी नसली की 2 कामं एकत्र करताच येत नाही तुला फालतूमध्ये. हे बघा, हां बॅक कॅमेरा दाखवतो आम्हाला. हे बघा, इकडे हा पाऊस पडतोय आणि इकडे हे सगळं पावसाचं पाणी या कुंड्यांना जात असतं. हे आम्ही कोथिंबीर लावली आहे, त्याचं थोडं असं इकडे तिकडे झालं आहे ते, पण ठीक आहे, जेवढा प्रयत्न केला तेवढी चांगली लागली आहे. आणि बाकीचे सगळी झाडं ताजी आहेत. आता हे काळं का होतं ना ते मला माहीत नाही. तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर सांगा. माती पण ओली आणि त्याला पाणी आम्ही टाकतो एक दिवसाआड. जर पाऊस नसेल पडला तर मी पाणी टाकतो, जर माती ओली नसेल तर. आणि ते झाड ते कुठलं आहे आम्हाला माहीत नाही. तिच्यात आम्ही कढीपत्ता लावलेला, पण कढीपत्ता सोडूनच काहीतरी आलं आहे. ठीक आहे, तेवढं झालं. आता मस्त मी चहा पिणार. चहा पिऊन झाला. आता शिवानीला बोलायला चान्स भेटणार की खिडकी उघडून कोण करतं का व्लॉग. खिडकी उघडल्यानंतर बाहेरचं आवाज येतो, कळत का नाही तुला. एकच तर काम दिलेलं आहे तुला, ते पण तुला जमत नाही आहे का. बापरे, तुम्हाला पण तुमची बायको अशीच बोलत असते का मला एकदा सांगा तुम्ही. मला पण कळवा. आपण एक टीम बनवूया नवऱ्यांची आणि आपण विद्रोह करूया एक दिवस यांच्या अगेन्स्ट. आणि यांना दाखवून देऊया की आम्ही सगळी कामं नीट करतो, व्यवस्थित करतो. आम्हाला कुठल्याही कामात कोणाची गरज लागत नाही अजिबात. फक्त जेवण करून द्या प्लीज टाईम टू टाईम. आणि आम्हाला शिकवा पण कसं करायचं, कारण मला जेवण बनवता येत नाही. हां, तर मस्त मी आता चहा पिणार. चहा पिऊन झाला की आमचं वर्क फ्रॉम होम चालू. मग आम्ही वर्क फ्रॉम होम करत बसू. त्याच्यासाठी तयारी बघा. लॅपटॉप इथे, चार्जर तिकडे, एवढा दुरीचा फैसला ही वीज पार पाडते आणि ह्या लॅपटॉपला चार्ज करते. आणि मी स्वतःला चार्ज करायला दूध ठेवलं आहे उकळायला. मस्त दूध गरम करीन, चहा पिईन आणि तुम्हाला परत भेटू. जेव्हा शिवानी येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन, कारण मी आज कामावर जात नाही. मी जाणार होतो पण मी जाणार नाही आहे काही कारणामुळे. तर जेव्हा शिवानी येईल तेव्हा आपण तिथं आगमन करूया. असं मस्त चहा, हे थोडेसे छोटे छोटे झाडं, पाऊस आणि स्वतः. अजून काय पाहिजे, अजून काय पाहिजे मला माहिती आहे. अजून काय पाहिजे, अजून एक बायको पाहिजे. अजून एक म्हणजे अजून दुसरी एक नाही, ती जी गेली आहे कामावरती गेलेली बायको पाहिजे. मस्त इथे तिच्यासोबत बसून चहा पिऊन असं मस्त वातावरणाची मजा घेत. हा काय मजा आली असती. पण ठीक आहे, जाऊ दे. आता गेली आहे, जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला दाखवतो ती आल्यावर कशी.
तिची मजा पण नाही घेऊ शकत. काय मजा, बिचारी थकलेली असते कामावरून. जाऊ ते सोडा. मी आता चहाची मजा घेतो, वातावरणाची मजा घेतो. आपण भेटूया नंतर. संध्याकाळचा दिवा लावून सगळं करून मी जेव्हा भात परत लावण्याचा प्रयत्न केला माझ्या संध्याकाळच्या जेवणासाठी, तेव्हा भात असा झाला आहे. एवढा चांगला भात दिसतोय. आता थांबा तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो की मी एकदा फक्त चुकल्यानंतर दुसऱ्यांदा किती छान जेवण बनवू शकतो. थांबा तुम्हाला दाखवतो. हा बघा शुभ्र पांढरा भात. ह्याच्याहून पांढरा भात असू शकतो का? वाव, किती सुंदर दिसतोय. कुठे चिटकलेला नाही, काहीच जळलेलं नाही, काहीच नाही. वाव. आणि ही डाळ परत गरम होते ॲज युजल. हे जेवणार, व्यवस्थित जेवून घेणार, कामाकडे परत माझं वळणार. आणि मला वाटतं आता कुठल्याच वेळेला 7 वाजलेत, मी दिवा पण लावून झालेला आहे. बघा आमचं देवघर किती सुंदर दिसतंय. वाव, किती छान दिसतंय. तुम्ही पण संध्याकाळचा दिवा लावत जा. मी पण लावून झाले. सगळ्या घरात लाईट लावलेत, दार पण उघडं ठेवले, जेवण पण बनवायला चालू, म्हणजे भात लावला. आता जेवून घेईन मस्तपैकी. हां, बाकी काही काम नाही आता. ऑफिसचं थोडंफार काम करून घेईन आणि शिवानीची वाट बघत बसीन. शिवानी आल्यावर परत तिला ब्लॉगमध्ये घेऊ. तिने काय ब्लॉग केला बघू, काय केलं की नाही केलं ते पण बघू. पण बघू काय होतं पुढे. मी आलेली आहे ऑफिसमध्ये. ही ऑफिस लिफ्ट नायगेटची आहे. आता घरी जाते आणि मला सकाळपासून तुम्हाला जे सांगायचं होतं, असं हे होत होतं की कधी सांगू. तर सकाळी मी बोलले की मी झाडांना खूप दिवस आम्ही पाणी नाही घातलं. दरवाजा उघडा आहे. हा घरी आज यश. तर लाईट. तर सकाळी मी बोलले की आम्ही झाडाला पाणी नाही घातलं भरपूर दिवस कारण पाऊस होता. असा घरी आहे. हॅलो, तू करतोयस ना ब्लॉग? हो. मी आता तुला नेहमी मी आली की असा डान्स करतो. हा, मला बरं वाटतं माझी बायको घरी आल्यावर. मग मी असं नाचतोय बघ. छान ठेवलंय घर. हा, छान ठेवलंय घर. छानच ठेवलंय. वाईट का ठेव तू. काय आज तू ब्लॉग मध्ये काय काय सांगितलं आहेस पण काय नाही. मी आज सकाळी चुकून बोलले की आम्ही झाडांना भरपूर दिवस पाणी नाही घातलं. तर असं नको व्हायला की ते पण नाही घालणार. कोणते? तर मला असं मेन्शन करायचं होतं की मी भरपूर दिवस पाणी नाही घातलं कारण पाऊस भरपूर होता. पण मी सांगितलं त्यांना की आम्ही पाणी फक्त तेव्हा नाही घालत कारण की आम्ही ज्यांच्याकडनं घर घेतलं आम्ही ज्यांच्याकडनं आम्ही झाडं घेतली ना, तो आम्हाला काय बोलला की पाण्याला जेवढी गरज असेल. पाण्याला नाही, तू आत्ता आली ना, मी सांगतो. झाडाला जेवढी गरज असेल तेवढंच तुम्ही पाणी टाका. जर माती ओली असेल तर तुम्ही पाणी टाकू नका. म्हणून मीच तुम्हाला आज सांगितलेलं की जर मला ओली दिसली माती तर मी पाणी नाही टाकत. मी त्यांना झाडं दाखवली पण आहेत. येस, मोगरा दाखवला किती मस्त फुल. तशी झाडं नाही दाखवली, मी हातली दाखवली याच्यात पाणी नाही. आता 8 वाजले आहेत. येस, एक्झॅक्ट. माझा डे असा असतो, मी घरी आली की सगळं आवरते, जेवते. सकाळी बनवलेले मी भात तुला थोडा बनवलाय आता परत तो थोडासा चिटकलाय. पण तुझ्या ह्याला थोडा अजून भात नाही लावतायत, म्हणजे ह्याला लावता येतो. चूक आमच्या कुकरची कदाचित. हो, कुकरची चूक आहे. तर पापड तळू, भात खाऊ. आज करताना आलं, उद्या विचार करते उद्या पुलाव करते. फ्लावर आहे घरी, सोयाबीन फ्लावर, मस्त पुलाव करूया. तर आता मी डाळ भात खाणार आणि दिस इज आवर डे. नाही, मी अजून दाखवणार आहे. मी माझा शेवटपर्यंत दाखवणार. माझा दिवस संपला. मला सरप्राईज, मला घरी कोणतरी आहे. आता मी माझी सिरियल बघणार आहे, नवीन वाली जी मी चालू केली आहे बघायला. सो मी आता ती सिरियल बघेन आणि माझा हाताला ह्यानी असं सपोर्ट दिला. बिचारीचा हात दुखतोय ना, म्हणून पकडून ठेवलाय. असं डोकं आपलं मला मन. आज लेट झालं मला यायला. ऍक्च्युली सेम टाइम होता, ट्रॅफिकच भरपूर एवढं असतं ना. 8ला पोहोचली मी आणि मला जेवायचं असतं 7:30च्या आधी. आता मी पटकन आल्याला ना, मी कपडे पण कधी कधी बदलत नाही, हात धुते, जेवण नाही जेवायला घेते. तेच जेवण करायला. तर मग मी आता जेवेन पटकन. माझं अजून काम चालूच आहे, तर मग मी काम करत राहीन तोपर्यंत. केळं खाईन. केळं खा, संत्र पण खा पाहिजे. येस, हे वाले ना जास्त गोड लागतात. हे जास्त गोड असतात, एका बाईट मध्ये संपवतात. नाही काय नाही. हे तुम्ही मागवा जर तुमच्या इथे असतील तर. हे वाले मागवा. इलायची नाही बोलत, त्यांना काहीतरी वेगळे बोलतात. त्याचं ते स्विगीवर नाव आहे, आम्ही त्यांच्याकडून मागवतो. बाहेर जाऊन घ्यायचा प्रयत्न करतो पण अशी नाही मिळत. अजून काय आहे खायला? अजून टेम्पटिंग खावंसं वाटतंय. आज मी काय खाल्लं मी सांगते. ऑफिसमध्ये तर मी आज ऑफिसमध्ये खातच होती. तुला माहिती आहे, तुला पण ऐकायचं मी आज काय काय खाल्लं. तर आज मी ऑफिसला पोचली आणि ऑफिसला पोचल्यावरती ॲज युजल आमचा ब्रेकफास्ट
चा मुहूर्त असतो. तर गेल्या गेल्या मी चीज ग्रिल सँडविच खाल्ला, त्याच्यामध्ये बीट वगैरे असतं आणि मी असं तिथे नोट लिहिते, प्लीज बीट टाकू नका. का? बीट चांगला असतो पण मला सँडविचमध्ये नाही आवडत. मग त्यांनी टाकलं ना कधी चुकून तर मी काढून सेपरेटली खाते. आणि माझ्या एका फ्रेंडनी उपमा ऑर्डर केलेला एक्स्ट्रा, तर मग थोडंसं उपमा, थोडंसं आणि अख्खा सँडविच आणि चिप्स देतात त्या सकट. तर ते माझं ब्रेकफास्ट होतं. नंतर लंचला ॲक्च्युली आधी आम्ही पास्ता खायला जात होतो, पण आम्ही उशिरा गेलो म्हणून पास्ता संपला. मग आम्ही काय खाल्लं, गुजराती आयटम, आलू दम आलू विथ पुरी असं काहीतरी होतं आज. मग ते खाल्लं. ते होतं लंचच्या नंतर मला ते दम आलू एवढं तिखट होतं की मग मला ज्यूस पियावा लागला. तर मी वॉटरमेलन ज्यूस थकलेली वाटते चेहऱ्यावर, कारण की मी थकली आहे, मला झोप येते. कारण की आज मी अख्खा दिवस, मी युजली सिटी फ्लोमध्ये झोपते, पण आज मी झोपली नाही कारण आज मी सिरियल बघत होती. तर आणि मी काल लेट झोपली ना, मी बोलली बघ तुम्हाला पण सकाळी. तर तसं तर मग वॉटरमेलन ज्यूस पियायली, थोडंसं पोट शांत करायला. आणि मग नंतर आम्ही असंच परत टाइमपास पॅन्ट्रीमध्ये गेलो. मग तिथे आम्ही खाल्ली ब्राउनी, चॉकलेट ब्राउनी. आम्ही एक ब्राउनी सगळ्यात शेअर केली, तरी पण खूप टेम्पटिंग. आम्ही त्या गरम करून मस्त खाल्ली. आणि ब्राउनी खाल्ल्यानंतर संध्याकाळी आला नाश्ता मी खातच हा नाही एवढं खात. संध्याकाळी आम्ही खाल्लं एक छोटूसा वडापाव आणि पात्रा. पात्रा काय असतं माहितीये, गुजरातीमध्ये बोलतात, आपल्या मराठी याच्यामध्ये आळू वडी, पण ती तडकावाली, तळलेली नाही. आपण महाराष्ट्रीयन जास्त तळतो ना, गुजराती लोक ते तडका मारतात. मग ती पात्रा होतं तडकावालं. मग ते खाल्लं. पण मी सगळं ना थोडं थोडं खाते, म्हणून मला इथे आल्यावर पण भूक लागते. पात्रा पण मी 3 खाल्ले असतील फक्त, बस. मग आता मी जेवेन आणि मग परत नेक्स्ट डे. तू पण सांग जेव्हा जाशील त्या की तू काय केलं वगैरे, काय खाल्लं. आता हा काम करतोय. हा तू जेवलास? मग आता मग मी जेवेन आणि कपडे बदलेन. माझा फेसवरती ऑइल तुम्हाला दिसतच असेल, हे असं येईपर्यंत ऑइल असतं. आणि तू उद्यापासून त्यांना सकाळी दाखवत जा की तू काय घालून जाते. दाखवलं मी आज. आता उद्याचे कपडे काढायचे आहेत मला, ते मी माहिती नाही मी आता व्लॉग कंटिन्यू करेल की नाही, कारण की उद्याच्या जेवणाची तयारी पण करावी लागते. भाजी कापून वगैरे मी ठेवेन, तर मग त्यात वेळ जाईल. आणि उद्याचे घालायचे कपडे काढून ठेवेन, फेस वॉश वगैरे करेल आणि मग सीरियल बघत बस. मेरे और सीरियल के बीच में कोई नहीं. बाय बाय. आय एम सुपर लेट टुडे, कारण की आज मला जेवण बनवायचं नव्हतं. कालची डाळ एवढी उरली आहे की ती संपवावी लागेल, त्यामुळे मी लवकर उठली नाही. आणि लवकर उठली नाही म्हणून मी आरामात 5 मिनटं करत झोपून राहिलेले. पटकन फ्रेश आणि मी केस नाही विंचरलेत आणि माझी बस आता येणार आहे 5 मिनटात. सो मी विचार करते असंच काहीतरी बांधून ऑफिसमध्ये जाऊन केस विंचरेन, कारण तसं पण मी गाडीत झोपते तर ते खराब होतात. तर हे आजचं आउटफिट, जीन्स आणि हा टॉप आणि डन. पाणी वगैरे पिऊन झालेलं आहे. आता मी निघते. यश झोपलं आहे. आज काय जास्त ऑब्विसली काल मी बोलली ना, सकाळी माझी एवढी घाई असते निघायची की काही सूट बीट माझं करणं होणार नाही आहे. पण बघू, काही पुढे करता आलं तर मी करते.